आज आपण पुण्यामध्ये पणन महामंडळाची आमची मीटिंग होती आणि त्याच निमित्ताने राज्यामधली जी परिस्थिती आहे, केंद्र सरकारने 40% जे टॅक्स लावला बाहेर आपण जो एक्सपोर्ट करतो माल त्यासाठी, त्याच्यामुळे थोडा लोकांमध्ये संभ्रम. आता 24 रुपयाप्रमाणे 24 रुपये काही पैसेप्रमाणे आपल्याला 2 लाख टन माल खरेदी करण्याचा केंद्र सरकारने परवानगी दिली आणि त्यानुसार खरेदी केंद्र काही चालू झाले. अनेक ठिकाणी आता ती आवक पण सुरू झालेली आहे आणि काही ठिकाणी अजून केंद्र वाढवावे लागेल अशा परिस्थितीची मागणी आहे. शेतकरी बांधव असतील, मार्केट कमिटीचे व्यापारी असतील किंवा त्यांचे प्रतिनिधी असतील, त्यांच्याशी आम्ही व्यवस्थितपणे सर्वांशी चर्चा केली. त्यांच्या मनामध्ये ज्या भावना होत्या, केंद्र सरकारला आपण ज्या राज्य सरकारने विनंती करावी, सन्माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदय यांनी त्यांच्याशी चर्चा केली फोनच्या माध्यमातून. आणि आता भविष्यामध्ये ज्या ज्या यांच्या मी भावना जाणून घेतल्या हे सरकारकडं मी देईल आणि त्याप्रमाणे केंद्र सरकारला आपण यांच्या भावना ज्या आहे शेतकरी बांधवांच्या आणि विशेषतः महाराष्ट्रामधल्या शेतकऱ्यांच्या पॉलिसी झाली, जगामध्ये काय परिस्थिती निर्माण होईल, देशामध्ये जी पुढच्या भविष्यामध्ये येणारी टंचाई असेल नसेल किंवा भविष्यामध्ये काहीतरी शेतकऱ्याच्या मालाला माझ्या माहितीप्रमाणे पहिल्यांदा 2400 रुपये भाव हे आपण जे पाहू लागलो, खरेदी सरकार 2400 रुपये भावाने करू. आज आपल्या मार्केटमध्ये 18 ते 20 रुपयाचा भाव आहे. 2400 रुपयांनी केंद्र सरकार खरेदी करणार आहे. या सर्व भावना लक्षात घेऊन आपण आज नाफेडचे अधिकाऱ्यांशी आम्ही चर्चा केली. काही जे एक्सपोर्टर आहे आपल्या जगामध्ये, जे काही विदेशामध्ये 7, 8, 10 देशामध्ये जे एक्सपोर्ट करतात त्यांचाही ओपिनियन घेतला. आपले जे काही कृषी आयुक्तापासून तर पणन महामंडळाचे आमचे MD असतील किंवा रिटायर झाल्यानंतर सुनील पवार साहेबाच्या नावाच्या एक कमिटी नेमली होती, त्यांची सर्व माहिती घेतली आणि हे सर्व तंतोतंत माहिती घेतल्यानंतर शेतकऱ्यांसाठी आजची जी ही परिस्थिती निर्माण झालेली आहे, ह्या परिस्थितीनुसार आपण आता जी खरेदी केली आणि खरेदी केल्यानंतर अजून किती येत आहे त्याच्यावर पुढच्या भविष्यामध्ये ते ठरवता येईल. परंतु महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब, अजितदादा असतील किंवा देवेंद्रजी असतील, यांचा सर्वांच्या शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. शेतकऱ्यांच्या भावना जाणून घेऊन मी पणन मंत्री आहे. पणन मंत्री या नात्याने शेतकऱ्याच्या मालाला भविष्यामध्ये हे जे नाशवंत जे काही बटाटे असतील, कांदे असतील, टमाटे असतील, हे जे बाकी आहे याच्यासाठी भविष्यामध्ये काही योजना आणता येईल का, मुख्यमंत्री महोदयांनी तोही संकेत दिला. मुख्यमंत्री महोदयांनी कांदा चाळीच्या बद्दल स्वतः सोमोटू त्यांनी सांगितलं काहीतरी असा एक प्रोग्राम आणा का जेणेकरून भविष्यामध्ये कांद्याच्या बाबतीत जे काही अडचण येते, शेतकऱ्याचा माल स्टॉक करण्यासाठी भविष्यामध्ये लॉंग टर्म काही आपण योजना आणू शकतो का, कोल्ड स्टोरेजच्या माध्यमातून असेल किंवा ज्यावेळेस जास्त झाला काही मटेरियल माल जास्त शेतकरी बांधवांनी एखादा आयटम, आता तुम्ही टमाटाच पहा, गेल्या वर्षी रस्त्यावर फेकला शेतकरी बांधवांनी, आज टमाट्याला CCTV कॅमेरे लावून बी सुरक्षित ठेवलं. म्हणजे ही जी परिस्थिती निर्माण होते त्या परिस्थितीनुसार नाशवंत ज्या काही आयटम असतात त्याच्यामध्ये तेजीमंदी आल्यानंतर अशी परिस्थिती निर्माण होती. परंतु केंद्र सरकारला महाराष्ट्र सरकार विनंती करेल आणि ती विनंती सन्माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदय दिल्लीमध्ये जे काही निर्णय घेण्याचा त्यांचा केंद्र सरकारचा अधिकार, तो राज्य सरकारचा नाही, पण शिफारस आपल्या राज्यामधली परिस्थिती आपण निश्चित सांगू. शेतकरी बांधवांनी ज्या भावना व्यक्त केल्या का आम्हाला जी आज आमच्याकडे थोडा भाव शिल्लक मिळण्याची अपेक्षा आहे, तुम्ही अशा अटी आणू लागले, तर केंद्र सरकारने एकट्या काही राज्यासाठी ही अशी परिस्थिती नाही, देशासाठी त्यांनी ती परिस्थिती आणली आणि याच्यामध्ये बदल करण्यासाठी सरकार जरूर प्रयत्न करेल. शेवटी केंद्र सरकार राज्य सरकार या दोघांच्या माध्यमातून पुढच्या भविष्यामध्ये जे निर्णय घेण्याचा आहे ते केंद्र सरकारलाच घ्यावा लागेल. पण राज्य सरकार, मी ज्या शेतकऱ्याच्या भावना सर्व ऐकून घेतल्या, व्यापाऱ्यांच्याही ऐकून घेतल्या, सर्वांशी चर्चा केल्यानंतर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मी पहिलेच बोललो की त्यांना बोलून वरिष्ठांशी चर्चा करून याच्यामध्ये योग्य तो न्याय देण्याचा प्रयत्न केंद्र सरकार जरूर करायला पाहिजे. शेवटी आपल्या राज्याच्या शेतकरी बांधवांच्या अपेक्षा आहे आपण त्या केंद्राकडे जाऊन आणि निश्चित याच्यामधला मार्ग निघाल. नाही, शेतकऱ्यांचे हाल करणं हे केंद्र सरकार राज्य सरकार यांचा काही यामध्ये नाही, यांचा एकच आहे की ह्या वेळेस जी परिस्थिती भविष्यामध्ये निर्माण होणार नाही यासाठी मला वाटतं की 2 लाख टन
पहिल्यांदा आपण इतक्या मोठ्या प्रमाणावर खरेदी करू लागलो आणि बाहेर एक्सपोर्ट करणं काही बंद नाही आहे. तुम्ही एकंदरीत तिकडची परिस्थिती राज्याची आणि देशाची आणि देशाच्या बाहेरचा रेट पाहिला तर फरक जरूर आहे. तिथे 44 रुपये भाव असेल, इथे 24 रुपये भाव आहे. तर नेण्यासाठी जाण्यासाठी तो काही खर्च वजा केला तर 10-20% फरक आहे. परंतु शेतकरी बांधवाला अपेक्षा आहे की भविष्यामध्ये हे भाव जास्त वाढू शकतो. जरूर आहे, शेतकरी बांधवांनी त्या अपेक्षा का नाही ठेवायला पाहिजे. शेतकरी शेवटी तो बिचारा रक्त जाळतो, घाम गाळतो आणि नंतर पिकवतो. पिकवल्यानंतर काही वेळेस तेजी असते, काही वेळेस मंदी असते. पण अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांच्या भावना तंतोतंत आपण ज्या मी ऐकून घेतल्या. मी 3 तास त्यांच्याशी चर्चा केली. शेवटी नाशिकचे होते, औरंगाबाद संभाजीनगरचे होते, पुण्याचे होते. या अशा 4-5 जिल्ह्यामध्ये जे कांदा पिकवतात ते शेतकरी बांधवाचे प्रतिनिधी मी या ठिकाणी बोलवले होते. काही व्यापारी बोलवले, काही जे एक्सपोर्ट करतात देशामध्ये त्यांनाही बोलवलं. त्यांच्याकडून बी काही मार्गदर्शन, त्यांनी जे आयडिया द्यायच्या आहे त्या आयडिया घेतल्या आणि त्यानुसार राज्यामध्ये आणि देशामध्ये दोघांमध्ये केंद्राची सत्ता आणि राज्याची सत्ता दोघंही एक विचाराची, त्याच्यामध्ये कुठेही वादविवाद नाही. आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदय याच्यामधला 2-4 दिवसामध्ये मार्ग काढतील असं मला वाटतंय. मला जे बोलले, मी जे ऐकलं त्यानुसार आता बच्चू कडू साहेब काय बोलतात, काही नाही बोलतात, त्यांचा पक्ष आहे, ते नेते आहेत. त्या नेत्याच्या विरुद्ध माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी काही बोलावं ते उचित होणार नाही. मी फक्त आज जी चर्चा केली कांद्याच्या बद्दल केली, पण साखरेचाही विषय आता काढताना येताना तो विषय नव्हता. फक्त इथं कांदा देशामध्ये किती उत्पन्न होतो, ते दर महिन्याला आपल्या देशामध्ये किती लागतो, नवीन कांदा सप्टेंबरमध्ये येईल त्याच्या अगोदर काय करायचं आहे, हे 2-3 वेगवेगळे विषय होते. हे महत्त्वाचे होते. कारण की 40%चा जो केंद्रांनी एक्सपोर्ट करण्यासाठी टॅक्स लावला त्याच्यामुळं जे काही शेतकरी बांधवामध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे, त्यांच्यासाठी त्यांच्या भावना ऐकून घेणं आणि केंद्र सरकारच्या कडं राज्य सरकारने ते पाठवणं, हेच कामासाठी आज मी आलो. निश्चित शिफारस करणार. आणि मुख्यमंत्री महोदयांनी आणि उपमुख्यमंत्री महोदयांनी कालच आमच्या सोबत कमीत कमी 1.5 तास याच्यावर चर्चा केली. आणि चर्चा केल्यानंतर मग मी खाली चर्चेला आलो की मी पणन मंत्री आहे, शेवटी माझी बी जबाबदारी आहे. कृषी मंत्री महोदयालाही दिल्लीला पाठवलं, त्यांचीही जबाबदारी आहे. आज कृषीचे पुरे अधिकारी, पणनचे पुरे अधिकारी इथे होते आणि शेतकरी बांधवांचे रिप्रेझेंटेटिव्ह आणि मार्केट कमिटीचे काही ज्या ज्या ठिकाणी कांदा खरेदी होतो त्यांच्या अडचणी, नाफेडने केंद्र वाढवावे खरेदी, यासाठी मी आजची मीटिंग होती. बाकी काही कसं आहे, शेतकरी बांधव जो बोलतो ते सत्य समजूनच मी बोलतो बाबा. मला त्याच्यामध्ये माझा शेतकरी बांधव जे बोलतो ते खरं समजूनच आपण पुढची मागणी करावी. शेतकरी बांधवाला आता मी त्यांच्या भावना ऐकून घेतल्या आणि त्या भावना ऐकून घेऊन निश्चित याच्यावर केंद्र सरकारला राज्य सरकारतर्फे शिफारस केली जाईल का आमच्या महाराष्ट्राच्या शेतकऱ्याच्या भावना अशा आहेत का याच्यामुळं शेतकऱ्याच्या मालाला पुढच्या भविष्यामध्ये जे काही भाव वाढ होणार आहे ते होणार, त्यांची भावना नाही. आता अन्यायकारक आहे की न्यायकारक आहे, आता ही पहिला न्याय तर असा आहे साहेब मी तुम्हाला सांगू का, 24 रुपये भाव कधी आपण नाफेडने खरेदी करण्याचा केंद्र सरकारचा रेट पाहिला होता का? परंतु आज जी परिस्थिती नाही, मिळाला पाहिजे शेतकऱ्याला, तर अजून मिळाल. तुम्ही पहा नाही, नाफेडचा अजून नाफेडने बी 24 देखा पहा. मी पुण्याला आलो आज, काही मार्केटमध्ये परिस्थिती पाहिली. मी मुंबईला होतो काल, काही मी दुकानापर्यंत गेलो होते, ते 17-18 रुपये कांद्याचा भाव होता. मी काल तुमचे बी पत्रकार बांधव तिथे समोरच होते, त्यांच्या समोर मी मुंबई मार्केट कमिटीमध्ये गेलो, तिथलचा भाव विचारला 17-18 आणि केंद्र सरकार 24ने खरेदी करत असेल तर निश्चित ते स्वागतासारखंच आहे. आणि नाही, हे जे मी बोलू लागलो ती जी परिस्थिती होती त्या परिस्थितीनुसार मी बोलतोय. नाही, शेतकऱ्यावर लाठीचार्ज होणे ही दुर्दैवी बाब आहे. याच्याबद्दल मी तर पहिले पाहिल्यापासून बोलतो, पण ती परिस्थिती काय आहे मी काही पाहिली नाही. मी आत्तापर्यंत ती परिस्थिती मी सकाळपासून इथे 9 वाजेपासून मी मिटिंगा सातत्याने घेऊ लागलो, म्हणून तिकडची काय परिस्थिती मी बघितली नाही. पण निश्चित त्याच्या बघितल्यानंतर याच्यामध्ये आपण शेतकऱ्यावर कुठेही अशा पद्धतीने होणार नाही. शेतकरी बांधवांच्या भावना जाणून घेऊन त्याच्यावर उपाययोजना करण्यात येईल.